नमस्कार मित्रांनो, फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर तुम्ही सीएससी केंद्र चालक असाल किंवा आपले सरकार पोर्टलवरून विविध दाखले काढत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल पासून आपले सरकार लॉगिन मध्ये जीपीआर नुसार काही मोठे बदल करण्यात आले आहेत. आता तुमचे अर्ज भरण्याची पद्धत आणि मिळणारे प्रमाणपत्र पूर्णपणे बदलले आहे. हे बदल नेमके काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. सर्वात आधी पाहूया अर्ज भरताना काय बदल झाले आहेत. 1. आधार ऑटोफेच. आता आधार क्रमांक टाकताच अर्जदाराचे नाव आणि पत्ता आपोआप भरला जाईल. यामुळे टायपिंगचा वेळ वाचेल आणि चुका होणार नाहीत. 2. कमी कागदपत्रे. शासनाने आवश्यक कागदपत्रांची यादी आता छोटी आणि सोपी केली आहे. आता विनाकारण जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज पडणार नाही. 3. सोपा अर्ज. अर्जातील नको असलेले रकाने आता काढून टाकण्यात आले आहेत, ज्यामुळे अर्ज अगदी कमी वेळात पूर्ण होईल. आता सर्वात महत्त्वाचा बदल जो तुम्हाला मिळालेल्या दाखल्यावर दिसेल. 1. दाखल्यावर फोटो. आता तुमच्या उत्पन्नाच्या किंवा जातीच्या दाखल्यावर अर्जदाराचा फोटो प्रिंट होऊन येईल. 2. नवीन डिझाईन. प्रमाणपत्राचा पूर्ण लेआउट बदलला असून ते आता अधिक प्रोफेशनल दिसत आहे. 3. कारण आणि यादी बंद. प्रमाणपत्रावर आधी जे कारण आणि कागदपत्रांची यादी असायची ती आता दिसणार नाही. 4. क्यूआर कोड आणि स्टॅम्प. प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी त्यावर क्यूआर कोड असेल आणि डिजिटल स्वाक्षरीचा अधिकृत शिक्का देखील असेल. तर मित्रांनो, हे होते आपले सरकार पोर्टलवरील नवीन बदल. यामुळे पारदर्शकता वाढणार आहे आणि नागरिकांना मिळणारे दाखले अधिक सुरक्षित होणार आहेत. केंद्र चालकांनी या नवीन बदलांची नोंद घेऊनच आता पुढील काम करावे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सरकारी योजनांच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.